सकाळच्या नाश्त्याला काय करावं, मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यावं, हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज तुमचा हा प्रश्न मी सोडणार आहे. कारण आज आपण बनवणार आहोत 10 मिनिटात बनणारा हा विदर्भ स्पेशल नाश्ता, जो फक्त 10 मिनिटात पटकन बनतो, खायला खूप रुचकर लागतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो आणि चव इतकी भन्नाट असते की तुम्ही एकदा जर हा बनवला तर तुम्ही नेहमीच हा नाश्ता तुमच्या किचनमध्ये बनवाल. तर अगदी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग बनवूया विदर्भ स्पेशल फोडणीच्या शेवया. तर इथे एका कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यामध्ये घालायचा आहे 1 टेबलस्पून दाणे आणि त्यामध्ये 1 मोठा कांदा चिरलेला घालायचा आहे. छान प्रकारे परतून घ्यायचा आहे. थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कांद्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. पाव चमचा मी याच्यामध्ये तिखट घालते आहे आणि पाव चमचा मी यामध्ये धणे पावडर घालते आहे. आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही स्किप करू शकता मिरची घातली असेल तर, पण मला आवडतं त्याचा रंग म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं तिखट घातलेलं आहे. त्यानंतर आपण ज्या वर्षभर वाळवून ठेवतो त्या शेवया याच्यामध्ये घालायच्या आहे. 2 कप शेवया मी इथे घेतलेले आहे, मोजून घेतलेले आहे. 2 कप शेवयांचं प्रमाण आहे आणि ह्या मुळीचंही चिकट होणार नाही किंवा गाऱ्यासारख्या होणार नाही. त्याची ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर इथे बघा शेवया किती छान प्रकारे मी भाजून घेतलेल्या आहेत. 5 मिनिट मध्यम आचेवरती आपल्याला या शेवया छान प्रकारे भाजून घ्यायच्या आहे. खरपूस भाजल्यानंतर काय होईल की त्याचा जो रंग आहे तो छान राहील. आता हिच्यामध्ये आपल्याला उकळतं पाणी घालायचं आहे. आता आपण 2 कप शेवया घेतलेल्या आहे, त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला 1 कप उकळतं पाणी घालायचं आहे आणि उकळतंच पाणी घालायचं आहे. थंड पाणी मुळीच घालायचं नाही आहे. या उकळत्या पाण्यामुळे या ज्या शेवया आहे या छान प्रकारे मोकळ्या आणि लुसलुशीत होतात. नूडलपेक्षाही छान या शेवया होतात. त्यामुळे मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता. त्या पचायला खूप छान असतात. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि याला अशा प्रकारे मिक्स करत आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल की ह्या अजून जास्त म्हणजे पाणी शोषत आहे तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. पण हिच्यामध्ये मी 1.5 कप पाणी घातलेलं आहे आणि 1.5 कप पाणी हे या शेवयांसाठी पुरेसं आहे. आता याच्यामध्ये मी वरतून लिंबू पिळला आहे. तर लिंबू पिळल्यामुळे काय होतं, या शेवया छान मोकळ्या होतात आणि तुम्ही बघू शकता शेवया इतक्या छान लुसलुशीत झालेल्या आहे की मला आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुम्ही या शेवया एकदा नक्की घरी बनवून पहा. गरम गरम खायला खूप छान लागतात. पाऊस पडत असताना या शेवयांचा नाश्ता तुम्ही एकदा करून पहा. तुम्हाला करूनच किचनची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तयार आहे आपला झटपट आणि पटकन बनणारा, हेल्दी असणारा, अगदी घरच्या साहित्यात बनणारा नाश्ता. आता हा नाश्ता तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. मुलांना खूप आवडतो. माझ्या मुलीला स्पेशली हा नाश्ता खूप आवडतो. माझ्या घरी 2 दिवसातून एकदा म्हणजे 1 दिवसाच्या आड तरी हा नाश्ता बनतो म्हणजे बनतोच. तर तुम्हीसुद्धा हा नाश्ता ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या खूप साऱ्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही एकदा नक्की पहा. पावसाळ्यामध्ये चमचमीत आणि चटपटीत रेसिपीज तुम्हाला या नक्की आवडतील. तोपर्यंत एन्जॉय करा.